शिरपती बाजारासाठी बैलगाडी घेऊन मडगावला आला होता. बरोबर महिनासुद्धा होती. आठवड्याचा बाजार भरून शिरपती दुपारपर्यंत माघारी फिरणार होता. आडगावच्या लोकांना आठवडे बाजारासाठी मडगावला जायला लागायचं. मडगावला रस्ता एकदम कच्चा होता. धुळीने भरलेल्या रस्त्यावर दगडगोटे आणि खड्ड्यांचं अमाप पीक आलेलं होतं. त्यामुळे मडगावला पोहोचेपर्यंत कपडे लाल होऊन जात शरीराचा पार खुळखुळा होत असे. घरात लागणाऱ्या जिन्सा, किराणा माल आणि तरकारी भाजीपाला घेण्यासाठी आडगावकर आठवड्याच्या बाजाराला बैलगाड्या जुंपून हमखास मडगावला हजर व्हायचे. शिरपतींनी गाडी बाजार तळावरच्या वडाखाली सोडली. शेजारी आधीच 10-15 गाड्या सोडलेल्या होत्या. बैलांना जुखाडाला खुटवून त्यांच्यापुढे वैरण काडी टाकून मालक बाजारात निघून गेले होते. वडाच्या सावलीत दर बाजारी बैलगाड्यांची जत्राच भरायची. वडही भला मोठा होता. त्याचा विस्तार एवढा मोठा होता की त्याच्या सावलीत 20-25 बैलगाड्यांना सहज जागा व्हायची. शिरपतींनी बैल जुखाडाला बांधले. बैलांच्या पुढे गवताच्या पेंड्या सोडून टाकल्या. प्रवासानं त्रासलेली बैल पुढ्यात पडलेल्या चाऱ्यावर तुटून पडली. मैना गाडीतून उतरून बाजूला उभी होती. शिरपती मैनाला म्हणाला, मैने, मी त्या भाऊशेठच्या दुकानात जातो, पोतभर पेंड घ्यायची. त्याच्याकडं जरा बरी मिळती आणि भाव बी कमी असतोय. तू एक काम कर, मी बैलांना पेंड घेईपर्यंत तू जा भाजी बाजारात. आठवडाभर घरात जो काय भाजीपाला लागल तो घेऊन ठेव. आणि दुसरं असं, घरात किराणा काय नाही तो बी घेऊन ठेव. पैसे घे, चल. शिरपतीनं मैनाकडे बाजारासाठी पैसे दिले. तो पेंड आणायला निघणार तोच मैना म्हणाली, अरे बाबा, तू पेंड आणाय चालला आणि कोंडा कधी आणणार? बरी आठवण केली. भाऊशेठकडून पेंड घेऊन गिरणीवाल्या मामाकडनं एक कोंड्याचं पोतं बी आणतो. आणि एवढी 2 पोती तू आणणार कशी? अगं, त्या बाज्या हमालाची हातगाडी आहे. त्याला 4 पैसे देऊन इथं गाडीत पोती आणून टाकल मी. नको काळजी करू. पण तू बाजाराचं तेवढं बघ, काही विसरू नको. बरं नाही विसरणार, सगळा बाजार व्यवस्थित घेते. मैना वडाखाली सोडलेल्या गाड्या न्याहाळत बोलत होती. मैना बाजार घेऊन तडक इथं यायचं गाडीच्या जवळ आणि बाजारात वगैरे अंगळत बसू न गं. उन्हं खाली झाली का निघायला पाहिजे. उशीर करून नाही जमणार. खिंडीतून उजेड असताना पलीकडं जायला पाहिजे. शिरपतींनी मैनाला समजावून सांगितलं. मैना मान डोलवतच म्हणाली, बाबा, मी पटकन बाजार उरकते आणि इथं येते गाडीच्या जवळ. उलट तूच गप्पा छाटत बसू नको कुठंतरी. कोणी ओळखीचं भेटलं की तुमचं गप्पाचं चाराटच चालू होतं. मग तुम्हाला येळ काळाचा भान नाही राहत. नाही, मी कुठं गप्पा हाणत नाही बसत. पेंड आणि कोंडा घेतला का आवरतोच बघ. शिरपतींनी दिलेले पैसे नीट ठेवत मैनाने बाजाराची पिशवी हातात घेतली आणि ती भाजी बाजाराकडे निघाली. शिरपतींनी पुन्हा तिला थांबवत आवाज दिला, मैना. काय बाबा? अगं, बाजारात भाजीपाला घेताना थोडं गोडधोड खायचं बी घेऊन ये. काय घेऊ सांगा की? काय आता पेढं घे, बर्फी घे, हान भेळ बी घे काहीतरी, आणि तुला आवडेल ते घे गं. बरं घेते. आणि जरा लवकर येते. शिरपतींनी पुन्हा एकदा बैल नीट बांधलेत का याची खात्री केली आणि तो पेंड घ्यायला भाऊशेठच्या दुकानाकडे निघून गेला. मैना भाजी बाजारात पोचली. ती आज बऱ्याच दिवसांनी मडगावच्या बाजारात आली होती. त्यामुळे तिला बाजार अगदी नवा वाटत होता. इतर वेळी शिरपतीच यायचा बाजाराला, पण आज बाजार जरा जास्त घ्यायचा असल्याने त्यांनी सोबत मैनाला आणलेलं होतं. मैना बाजारातली हालचाल डोळ्यांनी टिपत बाजारात फिरत होती. भाजी बाजाराच्या सुरुवातीला असणाऱ्या लिंबाच्या झाडाखाली 2-3 बैलगाड्या होत्या. त्यात असणारी एक बैलगाडी तिने बरोबर ओळखली. लाल रंगाची बैलं असणारी ती बैलगाडी होती भैरूची. भैरूची बैलगाडी बघता जसा काय समोर भैरूच आहे असं समजत ती चक्क लाजली. तिच्या काळजात गोड गुदगुल्या व्हायला लागल्या. तिची नजर आसपास भैरूचा शोध घ्यायला लागली. भैरू कुठेच जवळपास दिसत नव्हता. खट्टू मनानं ती बाजारात घुसली. भाजी बाजारात नुसता गोंगाट होता. भाजीवाले, इतर माल घेऊन बसलेले व्यापारी गळा फाडून मालाची विक्री करत होते. गिराईकं घासाघीस करून 4 पैसे वाचवायला बघत होती.
त्या बोलण्याने सगळा कोलाहल माजला होता. कोणाचं कोणाला काही कळत नव्हतं. भैरू सकाळीच बाजाराला आला होता. तो बाजारासाठी कधीमधी यायचा. त्याचे आईवडीलच बाजार करायचे. भैरू आपल्या शेतात आणि बैलात रमायचा. आज घरी आईला काम असल्यानं भैरू बाजारात आला होता. त्याने आपली बैलगाडी वडाखाली न सोडता बाजाराच्या तोंडाशी असणाऱ्या लिंबाखाली सोडली होती. हातातल्या पिशवीत हवं नको ते घेत भैरू बाजारात फिरत होता. उन्हाळ्याचे दिवस असल्याने बापाने त्याला येताना कलिंगड आणायला सांगितलं होतं. तो भाजीपाला घेता घेता कलिंगडाचा शोध घेत होता. एका भाजीवाल्याच्या शेजारी कलिंगडाचा भला मोठा ढीग त्याला दिसला. तो लगबगीनं तिथं गेला. एक चांगलं रसरशीत कलिंगड निवडून त्याने ते घेतलं. शेजारी टॉमॅटो विकणाऱ्या आजीबाईला त्यांनी कलिंगडाचा भाव विचारला. आजी, कशी दिली कलिंगड? कलिंगड माझी नाही रे बाबा, त्याचा मालक पाणी प्यायला गेलाय, येईन तो लगेच, मग त्याला विचारा. बरं असू दे, पण हे लाल लाल टॉमॅटो कोणाचे आहेत? याचा बी मालक गेला पाणी प्यायला. भैरूनं आजीबाईची मुद्दाम फिरकी घेतली. ही तामटं मी आज आणली ती काय आहे? बोल, तुला किती पाहिजे? द्या की 1 किलो. आजीबाईंनी वजन करून टॉमॅटो भैरूच्या पिशवीत टाकले. टॉमॅटोचे पैसे देत असताना कलिंगडाची मालकीण आली. तसा भैरू बोलला, काय ग आजी, तू तर म्हणली कलिंगडाचा मालक पाणी प्यायला गेलाय. मालकाच्या जागी मालकीण कशी मग? अरे याड्या, ती बी मालकीनच आहे, कलिंगडाची आणि कलिंगडाच्या मालकाची बी. भैरू हसत हसत कलिंगड घ्यायला वळला. कलिंगड विकणारी म्हातारी होती. वयानं पार झालेली वाटत होती, पण बिचारी उन्हात कलिंगड विकत होती. भैरूने म्हातारीला विचारलं, आजीबाई कशी दिली कलिंगड? 20 रुपयाला 1. आजीबाईंनी भाव सांगितला. काय म्हणता, 20 रुपये? कार बाबा, तुला ऐकाय कमी आहे का? एकदा 20 सांगितलं तरी डोळं बटाटेवानी करून विचारतोय परत. म्हातारीच्या या बोलण्यानं भैरू चापापला. एवढ्यात मागून कोणीतरी हसलं. भैरू अजूनच कावरा बावरा झाला. तो आजीशी वाद न घालता म्हणाला, आजीबाई, कान चांगलं आहेत माझं, पण 20 रुपये किमतीचं कलिंगड नीट आहे ना? अरे लाल लाल सोनं आहे सोनं, खाऊन बघ, निस्ती साखर पेरली त्यात. असं म्हणता का? मग तर लई बेस. पण काय आहे आजी, तू मस म्हणशील त्याच्यात साखर आहे, पण घरी नेऊन कापून खाताना हेच तुमचं लाल लाल साखर पेरलेलं सोनं पुळचट नको निघाया. भैरूनं मगाशी आजीने हाणलेल्या टोमण्याला उत्तर म्हणून टोमणा हिशोब पूर्ण करून टाकला. म्हातारी वरमली. बाबा, पटलं तर घे, नाही तर निघ, धंद्याच्या टायमाला उभं होत जात नको. म्हातारी वैतागून बोलली. भैरूनी मग जास्त न ताणता पटकन 20 रुपये काढून दिले. म्हातारीने हातानं चापटी मारत चांगलं कलिंगड भैरूच्या हवाली केलं. जमारी, भलतं जड आहे हो आजी. मग माझा मालच तसा आहे, एकदम एक नंबरी. जुन्या जाणत्या लोकांनी उगाच म्हणलंय का, वजनाला लई जडजड, चवीला साखर जशी गोड गोड, त्यालाच म्हणतात कलिंगड. म्हातारीनं कुठलीशी अर्धी कच्ची म्हण भैरूला ऐकवली. भैरूनं कलिंगड पिशवीत टाकलं तसा मागून पुन्हा हसण्याचा मंजूळ आवाज आला. गोड मधाळ सुरात पाठोपाठ कोणीतरी बोललं, आजी, तुझं गिऱ्हाईक अडाणीच दिसतंय बरं का. असं म्हणत पुन्हा एकदा हास्याची फुलं टपटपली. भैरूनी पुन्हा मागे चमकून बघितलं आणि तो अवाकच झाला. मागच्या बाजूला गर्दीत एका हातात पिशवी घेऊन उभी असलेली मैना त्याला दिसली. ती त्याच्याकडे बघत खट्याळपणे हसत होती. भैरूच्या काळजात खळबळ उडाली. मैना त्याची मस्करी करत होती. तिला तसं हसताना बघून त्याला बरं वाटलं. स्वतःचा हेवासुद्धा वाटला. कुणाकडे ढुंकूनही न बघणारी मैना आज त्याची खोडी काढत होती. आडगावातल्या सगळ्या पोरींमध्ये मैना दिसायला उजवी होती. लहानपणापासून भैरू तिच्याबरोबर वाढला होता. तिच्यासारखी सुंदर मुलगी अजून तरी त्यांनी पाहिली नव्हती. मैना त्याला आवडत होती. त्याच्या मनाच्या एका गुप्त कप्प्यात तिला त्यांनी दडवलेलं होतं. हे गुपित त्यांनी कधीच कोणाजवळच उघडं केलेलं नव्हतं. मैनाजवळ मनातलं बोलायची त्याची हिंमत नव्हती. मैना ही त्याच्यासारखीच सालस स्वभावाची. कधी तिने भैरूकडे नजर वर करून पाहिलं नाही, मग बोलणं तर खूप लांब. त्या दिवशी घडलेल्या प्रसंगापासून तिला भैरू देवासारखा वाटायला लागला. तिचं पावित्र्य त्याच्यामुळे अखंड होतं.
मैना भैरूकडे नकळत ओढली गेली होती. झऱ्याजवळ भैरू मैनावर रागावला होता. त्याचंही बरोबर होतं. तिच्याच हातून चूक घडली होती. भुजंगाला तेवढंसं कारण पुरेसं होतं. भुजंगाच्या विळख्यातून सुटका झाल्यावर ती भैरूशी चकार शब्द न बोलता निघून गेली होती. भैरूचे आभार मानायचे राहून गेले होते. अचानक ओढवलेल्या त्या बिकट प्रसंगानं ती पुरती हादरली होती, सैरभैर झाली होती. पाणवलेल्या डोळ्यांनी ती तिथून निघून गेली होती. बरेच दिवस तिचं चित्त थाऱ्यावर नव्हतं. शिरपतीच्यापासून तिने ते सगळं लपवलं होतं. भैरूनीही त्याची वाच्यता केली नव्हती. दुखावलेला भुजंग मात्र मनातल्या मनात संतापाने अपमानाने पेटून उठला होता. मैना चेहऱ्यावर लाडीक भाव आणून भैरूच्या नजरेला नजर भिडवत होती. भैरूला काय करावं सुचेना. त्याच्या छातीची धडधड वाढायला लागली. त्या ठोक्यांचा आवाज शेजारच्या माणसाला ऐकायला जातोय का काय असं त्याला वाटायला लागलं. त्याची ती अवस्था बघून कलिंगड विकणाऱ्या आजीबाई हसत हसत म्हणाल्या, खरंय ग पोरी तुझं, हे गिऱ्हाईक अडाणीच दिसते. एवढी सोन्यासारखी पोरगी त्याची चेष्टा करती आणि हा आपला घुम्यासारखा उभाचे. आजीच्या या बोलण्यासरशी आजूबाजूचे बाजारकरी फिदी फिदी हसायला लागले. तसा भैरू तिथून सट टाकला. मैना त्याच्या मागेच होती. चालता चालता ती त्याला म्हणाली, आव थांबा की थांबा, असं पळतंय काय भूत मागं लागल्यावाने. मैना आज तुलाही बोलायला लागली बरं का. गावात एक चकार शब्द नाही बोलत आणि इथं फुलबजावानी तुझे शब्द तडतड करतायत. आणि मग अशी मला अडाणी का बोलली ग? मी तर चांगलं 7वीपर्यंत शिकलो आहे. अहो तुम्ही किती बी आत्ता शिका, तुम्ही अडाणी त्या अडाणीच. मैना खट्याळपणे त्याची फिरकी घेत होती. बोलता बोलता घायाळ करणारं हास्य करत होती. तिच्या त्या मोहक शब्दांनी भैरू अजूनच गांगरून जात होता. अगं ते कसं काय, 7वी शिकून बे मी अडाणी कसा? आणि मैना बोलताना मला आवो जावं नको करू. अगं मोठं असल्यासारखं वाटत राहतं. आपण एकाच वयाचे, तेव्हा मला आरे कारे बोल की. आवो जावं करायला मी काय तुझा कारभारी नाही. भैरू असं बोलताच मैना दचकली. तिच्या डोळ्यात वेगळीच चमक आली. गालावर नकळत गुलाबी लाली झाकोळली. तिची मान लज्जेनं खाली गेली. ती नखानं जमीन टोकरायला लागली. बोलताना आपण काय चूक केली हे भैरूच्या लक्षात येताच त्यांनी स्वतःची जीभ चावली आणि तो सारवासारव करत बोलायला लागला. नाही म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं. म्हणजे ते काय म्हणजे काय लावले नुसतं, पुढं बोला की. चोरून त्याच्याकडे बघत मैना म्हणाली, म्हणजे मी तुझ्या एवढाच आहे ना, मग मला आरे तुरे करत बोल असं म्हणायचं होतं मला, पण चुकून भलता शब्द बोलून गेलो आहे मी. असू द्या असू द्या, तुमच्या इच्छेप्रमाणे मी तुम्हाला आरे तुरे करीन मग तर झालं. ते बघ हे असं बोलताना बी तू आवाज करते. बरं भैरू, तुला आरे तुरे करते, झालं का समाधान? मैनाने आता मात्र भैरूच्या नजरेत नजर रुतवली. ती त्याच्याशी बिनधास्तपणे बोलू लागली. भैरू तिच्या या पवित्र्यानं थिजूनच गेला. चांगला धट्टा गडी, पण बाईच्या धारदार नजरेनं आणि मिठ्ठास बोलण्यानं भैरूचा पार वेळा झाला. तो कसाबसा जीभ रेटत बोलला, अगं पण तू माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. मगाशी तुम्हाला अडाणी का म्हणली? आता अडाणी नाही तर काय शहाणा म्हणू का? अगं पण काय चूक केली म्या? भैरू, मगाशी तू चांगली किलोभर लाल तामटं विकत घेतली ना त्या बाईकडनं? घेतली की, चांगली 10 रुपये किलोनं घेतली. ती कुठं ठेवली? अगं पिशवीत ठेवली. आणि कुठं ठेवतोय मी? बरं मग नंतर आजीकडनं काय घेतलं तू? कलिंगड घेतलं. आता तुझ्या समोरच घेतलं की ते. आणि ते कुठं ठेवलं? पिशवीतच ठेवलं आहे. आणि कुठं ठेवतोय? ते एवढं जड कलिंगड वरती आणि त्याच्या खाली बिचारी इवली तामटं. मला सांग, ती तामटं कलिंगडाच्या भारानं जगतीन का? त्यांचा पार लगदा झाला असन का नाही? चमारी, खरंच की, हे काय माझ्या ध्यानातच नाही आलं. लगेच भैरूनं पिशवीतलं कलिंगड वर काढलं. आज टॉमॅटोंचा पार चिखल झाला होता. ते बघून भैरू हसायलाच लागला. खरे बरं का मैने, मी तर अडाणीचे. दोघेही मग खळखळून हसायला लागले. भैरूनी मग मैनाच्या मदतीनं हवा असलेला बाजार घेतला. मैनानंही तिला लागणारं सगळं साहित्य, भाजीपाला, खाऊ खरेदी केला. बाजार उरकल्यावर मैना भैरूला म्हणाली,
भैरू आता निघते आम्ही, बराच उशीर झाला आहे, बाबा वाट बघत असन, भेटू परत. खरं सांगते काय, परत भेटणार आहे तू? भैरू उत्सुकतेनं म्हणाला. का? परत भेटणार नाही काय मला? नाही नाही, तसं नाही, भेटू की, परत भेटू. भैरूची जीभ टाळूशी चिकटल्यासारखी झाली होती. मैना त्याच्याकडं लाडीक कटाक्ष टाकत बैलगाड्या सोडलेल्या वडाकडे निघून गेली. भैरू मात्र अंगाला मुंग्या आल्यागत तिथेच उभा होता. त्याचं हृदय जागेवर नव्हतं. जाताना मैना ते बरोबर घेऊन गेली होती. त्याची अवस्था वेड्यासारखी झाली होती. एवढा वेळ चैतन्य भरून ओसंडून वाहणारा बाजार मैना जाताच त्याला सुना सुना वाटायला लागला. त्याला मैनाशिवाय तिथं थांबणं अशक्य वाटायला लागलं. तो मैनाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे सारखा एकटक बघत होता. त्याचवेळी झिंग्या त्या दोघांचं लाडीक वागणं, त्यांचं हसणं, त्यांचं खिदळणं, त्यांचं गुलूगुलू बोलणं दुरून ऐकत होता, बघत होता. काहीतरी चमत्कारिक गोष्ट पाहिल्यासारखा झिंग्याचा चेहरा झाला होता. मनाशी नक्की काहीतरी ठरवलं आणि झिंग्या तिथून घाईघाईत निघून गेला. वडाखाली शिरपती मैनाची वाट बघत थांबला होता. वडाखालची जागा आता मोकळी झाली होती. बऱ्याचशा बैलगाड्या बाजार उरकून माघारी फिरल्या होत्या. 2-4च बैलगाड्या बाकी होत्या. त्यासुद्धा आडगावच्या नव्हत्या, दुसऱ्याच गावाच्या होत्या. त्यातली बरीचशी मंडळी गाड्यांजवळ येऊन गप्पा मारत होती. ते सगळे निघायच्या तयारीत होते. मालक बैलांना उठवून गाड्या झोंपण्याची तयारी करत होते. सकाळपासून आज उकाडा जाणवत होता. हवा पार पडली होती. अंगाची नुसती जळती भट्टी झाली होती. आभाळ कोऱ्या करकरीत पाटीसारखं स्वच्छ होतं. एकाही ढगाची आभाळात उपस्थिती जाणवत नव्हती. वाढत चाललेल्या उकाड्यावरनं शिरपतींनी मनाशी अंदाज बांधला, आभाळाच्या मैदानात ढग जमा होतील आणि पावसाची रंगपंचमी नक्की खेळतील. त्यांच्या रंगपंचमीत चिंब भिजण्याअगोदर घरी पोचायला हवं असं शिरपतीचं मन त्याला बजावत होतं. दिवस मावळतीकडे झुकला होता. अंधार लवकर चोर पावलांनी येऊन आपले हातपाय पसरणार होता. शिरपती विचारात पडला. आडगाव ते मडगाव 2 तासाचं अंतर. कच्च्या रस्त्यामुळे हे अंतर पार करायला 2 तास लागायचे. यावेळी जरी मडगाववरनं बैलगाड्या निघाल्या तरी आडगावात पोचेपर्यंत अंधार दाटणार होता. अंधाराच्या आधी घरी पोचण्याकरता शिरपतींनी मैनाच्या वाटेकडे डोळे लावले होते, पण ती अजूनही आलेली नव्हती आणि तिचा कुठे मागमूसही नव्हता. त्यामुळे शिरपतीची चुळबुळ सुरू झाली. बऱ्याच वेळाने मैना घाईघाईनं येताना दिसली. ती गाडीजवळ येईपर्यंत घामाने भिजून गेली होती. चेहऱ्यावर घामाचे बिंदू मोत्यासारखे चमकत होते. चेहरा उन्हाने लालेलाल झाला होता. अशा घामाच्या वैतागातसुद्धा मैना अगदी खुशीत होती. तिच्या चेहऱ्यावर घामाच्या जोडीनं आनंदही मोत्यासारखा चमचम करत होता. आज तिच्या मनातल्या राजकुमाराबरोबर ती बोलली होती. बाजारात त्याच्या सोबतीनं फिरली होती. आज ती सुखात न्हाली होती. मैना गाडीजवळ आली. हुश्य हास्य करत तिने बाजाराची पिशवी गाडीत ठेवली. चेहऱ्यावरचा घाम पदराने निपटून टाकला. आल्या आल्या शिरपती तिला म्हणाला, घेतलं का समद सामान बाईजवार? हा की, घेतलं की सारं. तुला बाजार लयच आवडलेलं दिसतोय. हसत हसत शिरपती बोलला आणि मैना दचकली. बाबांनी भैरूबरोबर हिंडताना पाहिलं का काय अशी शंका तिच्या मनाला चाटून गेली. धीर करून हलक्या आवाजात ती उद्गारली, का रे बाबा, का असं बोलतोयस? अगं तुझा चेहराच सांगतोय की समद. आनंद कसा वसांडून वाहतोय तुझ्या चेहऱ्यावरनं, म्हणून म्हणलं मी. शिरपतीच्या या निरीक्षणाने मैना गोरीमोरी झाली. माणसाचा चेहरा फारच चुगलखोर असतो. मनातलं गुपित तो पटकन इतरांसमोर उघडं करून टाकतो. शिरपतीने गाडी जुंपली. गाडीत पेंडीचं पोतं आणि कोंड्याचं पोतं आधीच टाकून ठेवलेलं होतं. मैना कोंड्याच्या पोत्यावर बसली. शिरपतीनं बैल हाकलली. दुडक्या चालीनं बैल आडगावचा रस्ता कापायला लागली. खड्ड्याखुड्ड्यातनं गाडी दाण दाण आपटत निघाली. धुळीचा खकाणा असं म्हणतात उधळायला लागला. गाडीत बसल्यावर गरमी जरा कमी झाली. घामेजलेल्या अंगाला हवेची झुळूक स्पर्शून जाताच थंड बर्फाचा स्पर्श झाल्यासारखं वाटायला लागलं. भैरूच्या सहवासातले क्षण आठवत मैना शांत बसून होती.
अनामिक हुरहुरत्या सुखाची अनुभूती तिने आज अनुभवली होती. प्रेमात आकंठ बुडालेली माणसं दुनिया का विसरून जातात हे आज तिला समजलं होतं. आजच्या क्षणांच्या आठवणीत जुन्या कटुस्मृती, दुःख जळून खाक झाली होती. दुःखाचा वणवा पेटून गेल्यानंतरच सुखाचे कोंब हळूहळू फुटत असतात. त्या कोंबांना बळ देण्याचं काम दुःखाची राखच करते. मैना स्वतःच्या नादात गुंग होती. शिरपतीचं सगळं लक्ष बैलगाडीच्या वेगावर आणि ढळत्या सूर्याकडे होतं. दोघेही आपापल्या घराकडे चातक ओढीनं निघाले होते. गोरख वहाळ जवळ आला होता. वहाळाचा रस्ता भलताच अडचणीचा होता. खाचखळगे आणि दगडगोट्यांनी तो भरला होता. नाईलाजानी शिरपतीने गाडीचा वेग कमी केला. मनातल्या मनात तो रस्त्याला शिव्या घालत गाडी हाकत होता. सूर्य वेगात मावळतीला झोकू लागला. शिरपतीचं मन कावरंबावरं झालं. अजून खिंड ओलांडायची होती. उजेड असतानाच खिंड ओलांडणं गरजेचं होतं. त्यातली धास्ती शिरपतीच्या मनात होती. रात्रीच्या वेळेला खिंडीत लुटालुटीच्या घटना घडायच्या म्हणून दिवसा उजेडी खिंड ओलांडून जायला शिरपती अधीर झालेला होता. गाडी खडबड खडबड करत रस्त्यावरनं धावत होती. मैना आणि शिरपती दोघेही शांत होते. बैलांच्या गळ्यातल्या घुंगुरमाळा खुळूखुळू वाजत होत्या. त्यांचा आवाज चाकांच्या खडबड आवाजाला साथ करत होता. अचानक धावत्या गाडीचं चाक रस्त्यातल्या एका मोठ्या खड्ड्यात दाणकन आदळलं. खाड खाड करत गाडीच्या चाकाची धाव निसटली. गाडी गचकन ब्रेक लागावा तशी थांबली. वैतागून शिरपतीने गाडीतनं खाली उडी टाकली. गाडीच्या उजव्या चाकाची लोखंडी धाव निखळलेली होती. चाकाकडे बघत शिरपतीने फुटलेला घाम पुसला. त्याच्या मनात विचारचक्राची घरघर सुरू झाली. तो चिंतावला. आता काय करायचं हा मोठा यक्षप्रश्न त्याच्यासमोर उभा ठाकला. नेमका अशा वेळी चाकानं दगा दिला होता. म्हणतात ना, शिकारीची वेळ झाली आणि कुत्र्याला लघवी आली. अंधार पडायला सुरुवात झाली नव्हती, पण लवकरच तो आपले पाश आवळणार होता. शिरपतीच्या डोक्यात आता अंधार झाला. आता गाडी पुढे हालू शकणार नव्हती. कोणाच्या तरी मदतीची वाट पाहत बसणं हातात राहिलेलं होतं. सोबत मैना असल्यानं शिरपती अजूनच काळजीत पडला होता. तिच्या काळजीने तो पुरता धास्तावला होता. बाजाराच्या बहुतेक गाड्या पुढे निघून गेल्या होत्या. तोच एकटा मागे राहिला होता. मदतीची आशा करायला आता काही जागाच नव्हती. धाव बसवल्याशिवाय चाक चालणार नव्हतं. धाव बसवणं हे लोहाराचं काम. त्याच्यापर्यंत चाक न्यायलाच लागणार. ते कसं घेऊन जायचं आणि यावेळी ते शक्य आहे का? शिरपती मनातल्या मनात विचार करत डोक्याला हात लावून बसला होता. बाबा, आता र काय करायचं? मैनानी काळजीने विचारलं. ती गाडीच्या खाली उतरून शिरपतीच्या जवळ येऊन उभी राहिली. तेच काय कळना बघ. आज तुला बाजारात आणलं या चाकाला रोगच आला. घरी तर पोचाय हवं. पेंड आणि कोंडा गाडीशिवाय नेता यायचा नाही. त्यात गावातल्या समध्या गाड्या बी निघून गेल्या. माझं तर टक्कुर कामातनं गेलं बघ. इथं आसपास कोणी नाही का मदत करायला? इथं कोण आहे मदतीला? जवळपास वस्ती बी नाही. पार त्या मागच्या वाडीत जायला लागन. तिथं हा एक जण ओळखीचा. त्याच्याकडून त्याच्या गाडीचं चाक आणायला लागन. मग ते या गाडीला बसवायचं आणि हे बिनकामाचं चाक गाडीत टाकून मग निघायचं. याच्यात लय वेळ जाईल. तवर पार अंधार बुडूक होईन. शिरपती काळजीनं बोलत होता. मनातनं धास्तावलेला होता. त्याला मैनाची काळजी होती. अशा वेळी मैना सोबत नसती तर तो घाबरला नसता. पण हे काचेचं भांडं अशा आडराणी बरोबर असणं काळजी करण्यासारखं होतं. दोघेही चिंताग्रस्त होऊन बसलेले असताना शिरपतीच्या कानानं गाडीचा आवाज बरोबर टिपला. खाड खाड आवाज करत एक बैलगाडी त्यांच्याच दिशेला येत होती. बाजार आटोपून तो गाडीवान बैलगाडी पळवत निघाला होता. ती बैलगाडी बघून दोघांच्याही चेहऱ्यावर टवटवी आली. आशा अमर असते. फिनिक्स पक्ष्यासारखी ती राखेतूनही अंकुरते. आताही त्यांना मदतीची आशा वाटायला लागली. गाडीवान जवळ येता शिरपतीला आभाळ ठेंगणं झालं. गाडी आडगावचीच होती. आता भीतीचं कारण नव्हतं. त्यांच्या मदतीचा काहीतरी मार्ग निघणार होता. गाडी जवळ आली.
गाडीवानाला बघून शिरपतीपेक्षा मैनाच्या काळजात आनंदाच्या चिमण्या चिवचिव करायला लागल्या. गाडी घेऊन येणारा गाडीवान भैरू होता, तिच्या स्वप्नातल्या दुनियेचा राजकुमार. रस्त्याच्या कडेला शिरपतीची गाडी बघून भैरूने बैलांचे कासरे ओढले. गाडीजवळ मैना आणि शिरपती उभे होते. दोघांचंही त्याच्याकडेच ध्यान होतं. भैरूची गाडी थांबली. पुन्हा एकदा त्याची आणि मैनाची नजरभेट झाली. मनात गुदगुल्या झाल्या. स्वतःवर संयम ठेवत भैरूनं शिरपतीला विचारलं, काय रे शिरपत बाबा, काय झालं? तुम्ही गाडी उभी करून असे बाजूला का उभे? अरे चाकाची धाव पडली भैरू, समद कामच आडले. भैरूने गाडीतनं खाली उडी मारली. शिरपतीच्या गाडीजवळ येऊन त्यांनी चाक न्याहाळलं. तिरक्या नजरेनं मैनालाही न्याहाळून घेतलं. ती सुद्धा गालात हसत होती. भैरूची तिरकी नजर आपल्याकडे गुपचूप वळतीये हे तिला ठाऊक होतं आणि त्याची तिला गंमत वाटत होती. चाकाची अवस्था बघून भैरूसुद्धा विचारात पडला. शिरपती बाबा, आता काय करायचं? धाव बशिवल्याशिवाय गाडी काय हलणार नाही, आणि या वक्ताला धाव कशी आणि कुठं बसवायची? अरे भैरू, तोच विचार करतोय मी. आता तूच मदत कर बाबा. सांगा की शिरपत बाबा, म्या कवा नाही म्हणले का? हे बघ, हा कोंडा आणि पेंड टाक तुझ्या गाडीत. माझ्या घरी एवढा बोजा पोचीव. अहो ते नेतो की मी, पण मग तुम्ही कसे येणार घरला? धाव बसवल्याशिवाय तर काय तुम्हाला हलता येणार नाही. हे बघ, मी मागच्या वस्तीतल्या साखारामाचं चाक आणून बसवतो गाडीला आणि मग येतो मागून गाडी घेऊन. पण त्याला तर लय वेळ लागन. हा ना, पण आता त्याला काही इलाजच नाही ना. भैरूने मग जास्त न बोलता कोंडा आणि पेंडीची पोती गाडीत टाकली. त्याच्या गाडीत भरपूर जागा होती. शिरपतीनं भैरूच्या गाडीत पोती टाकत असताना मनाशी एक ठाम निर्णय घेतला आणि तो भैरूला म्हणाला, भैरू, बोल की शिरपा बाबा, आणखीन एक बोजा टाकू का तुझ्या गाडीत? असं परक्यासारखं काय विचारतंय शिरपा बाबा? टाका की, मला सांगा, मी उचलून टाकतो. काय टाकायचं आहे आणखीन गाडीत? हसत हसत शिरपती भैरूला समजवत म्हणाला, अरे येड्या, हा बोजा तू कशाला उचलतो? तो आपण होऊन जाईन तुझ्या गाडीत. म्हणजे? अहो मी नाही समजलो. मग ऐक मी काय सांगतोय ते. आता मला हितबाराची येळ होणार. माझ्यासोबत माई नाही. तिला माझ्याबरोबर एवढ्या रात्री खिंडीतून घेऊन येणं लय जोखमीचं काम आहे. तू घरी चाललाय तर तिला जा घेऊन तुझ्याबरोबर. म्हणजे अंधाराच्या आत तुम्ही पोचाल घरी आणि मग मी बिनगोर होईन की. म्हणजे तू या बोजाचं म्हणतो वय शिरपी बाबा? भैरूची आत्ताशी ट्यूब पेटली आणि तो खदाखदा हसायला लागला. शिरपा बाबाही त्याच्या हसण्यात सामील होताच लटक्या रागानं मैना म्हणाली, ये काय रे बाबा, मला बोजा म्हणताय वय? मी काय पेंडीचं पोत आहे का? अगं जराशी गंमत केली तुझी. बरं आता येळ नको, तू बस भैरूच्या गाडीत. घरी जा, बाकीची कामं उरकून घे. मी उशिरानं येईल. तू जीवन घे, नाही तर माझी वाट बघत बसशील. भैरू, नेतो नाही हिला तुझ्याबरोबर? अहो नेतो की, हे काही विचारणं झालं का? भैरूच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. मैना त्याच्याबरोबर त्याच्याच गाडीत येणार होती. 1.5-2 तास एकाच गाडीत मैना आणि तो दोघंच असणार होते. गप्पा मारत मारत रस्ता उरकणार होते. मैनाची संगत त्याला आता हवीशी वाटायला लागली होती. भैरू मुद्दाम खट्याळपणा करत मैनाकडे बघून शिरपतीला म्हणाला, बाबा मी तयार आहे हिला न्यायला, पण हिला चालेल का माझ्याबरोबर यायला ते आधी विचारा तिला. भैरूच्या या प्रश्नानं मैनाच्या गालावर गुलाबाचा रंग डवरला. मान खाली घालत ती भैरूला टोमणा हाणत म्हणाली, मला काय झालं न यायला? तू काय मला खांद्यावर बसून नेणार आहे का तू वाघ आहेस म्हणून तुझ्या संगट यायला मी घाबरन? मैनाची संमती मिळताच शिरपतीनं त्यांना पटकन निघायला सांगितलं. भैरू जरा गाडी पळवत नाही, म्हणजे खिंडीच्या पल्ल्यात लवकर जाल, आणि खिंडीतनं जाताना सावध राहा. माझ्या मैनाला सांभाळ बाबा. माझ्या आयुष्याची जपलेली दौलत आहे ती, तुझ्या हाती दिली, ने सांभाळून. शिरपतीनं काळजीनं भैरूला सूचना दिल्या. त्याच्या काळजात हुरहुर दाटली होती. तरणीताठी मैना अशा वेळेला परक्या पुरुषाच्या संगतीनं एकटीच त्या निर्जन रस्त्यानं जाणार होती. कोणाच्या मनाचं काय घ्या, ही भीती शिरपतीच्या मनात थैमान घालत होती. पण काळजावर दगड ठेवून त्यांनी मैनाला भैरूच्या बरोबर धाडलं होतं.
भैरू त्याच्या चांगल्या परिचयातला होता. स्वभावाने सालस आणि चांगले संस्कार झालेला होता. त्याचं मन निर्मळ होतं. तो कधीच आपल्याला दगाफटका करणार नाही हे माहिती असल्यानं त्याने भैरूवर विश्वास टाकला होता. तरी पण मनात शंकेचे तरंग उमटले ते उमटलेच. शिरपतीच्या चेहऱ्यावरची काळजी बघून भैरू त्याला धीर देत म्हणाला, शिरपती बाबा, तुम्ही काय काळजी करू नका. माझ्या ताब्यात आहे ना आता ती. घाबरायचं काही कारण नाही. माझ्या जीवाच्या पलीकडं जपल मी तुमच्या या दौलतीला. जीव गेला तरी बेहत्तर, पण तुमच्या महिन्याला मी काय होऊ देणार नाही. मग तर झालं. भैरूच्या या आश्वासनानं शिरपती निश्चिंत झाला. मैना त्याला म्हणाली, बाबा तू जरा जपून या. हवं तर कुणाला तरी संगतीला आण. अगं माझी नागा काळजी करू, तुम्ही मात्र घरी पोचा लवकर. शिरपतीचा निरोप घेऊन भैरूनं गाडी दामटली. शिरपती दिसेनासा होईपर्यंत ते गप्प होते. मैना भैरूकडे रोखून बघत होती. भैरू मुद्दाम तिला डिवचण्यासाठी गालात हसत होता. मैना त्याची फिरकी घेत म्हणाली, काय हो शिपाई मामा? हे मैना, काय बोलती ग तू? कोण शिपाई मामा? का माझाच मामा बनवायचा विचार आहे? तसं नाही, मगाशी मारे थाटात बोलत होता, मी मैनासाठी जीव देईन, तिला काही होऊ देणार नाही. मग त्यात काय चुकलं माझं? येळ आलं तर ते बी करील मी. नाही, पण मला कुणापासनं वाचवणार तू? आता तुझ्यासारख्या देखण्या पोरीवर टपलेली जनावरं थोडी आहेत का? त्यांच्यापासून वाचवीन मी तुला. असं? हा तसं. आणि मग तुझ्यापासून कोण वाचवेन बाबा मला? म्हणजे तुझ्याच मनातलं जनावर जागं झालं तर? मैना त्याची फिरकी घेत होती, पण भैरू गंभीर होऊन तिचे प्रश्न ऐकत होता. तिचा प्रश्न 100% खरा होता. त्याच्या मनात पाप आलं तर मग मैनाला कोण वाचवणार? पण त्यांनी हे प्रश्न जळमटासारखे मनातनं काढून टाकले. मैना गालात हसत त्याची परीक्षा बघत होती. तिचा कावा भैरूच्या ध्यानात येताच तो म्हणाला, म्हणजे मला नाही कळलं. मला माहिती आहे तुला समजा कळतंय, पण तू येड पांघरून पेडगावला निघाला. ए मैना, पेडगावला नाही, आपण आडगावला निघालो आहे. त्याच्या या विनोदाने मैनाला हसू फुटलं. तरीही ती त्याला टोचत म्हणाली, मला असं म्हणायचं आहे भैरू. काय म्हणायचं आहे? जर कुंपणाने शेत खाल्लं तर? मैना हसत हसत बोलली, तर त्या शेतातच दोष आहे, कुंपणाचा काहीच दोष नाही. भैरूनेही हसत हसत उत्तर दिलं आणि दोघेही पौर्णिमेच्या चांदण्यासारखे खळाळून हसले. गाडीचे बैल घुंगुरमाळांच्या खुळूखुळू नादावर वेगात दौडत होते आणि गाडी धुरळा उडवत आडगावचा रस्ता कापायला लागली होती. श्रोते हो, हा होता उत्तम सदाकाळ लिखित मैना या कादंबरीचा 5वा भाग. 6वा भाग उद्या ऐकूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.